राज्यातील शेतकऱ्यांसाठी उद्याचा सोमवार 8 सप्टेंबर हा सोन्याचा दिवस असणार आहे। प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। याबद्दलचा अधिकृत जी.आर. सरकारच्या माध्यमातून आता काढण्यात आला आहे। यामध्ये 2 टप्पे आता नमो शेतकरी योजनेबद्दल करण्यात आले आहेत। पहिल्या टप्प्यामधील शेतकऱ्यांना या 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांना सोमवार दिनांक म्हणजेच उद्या 8 सप्टेंबर रोजी नमोचे 2000 रुपये येतील। नमो शेतकरी योजनेमध्ये त्या ठिकाणी अनेक अफवा पसरल्या होत्या। आज येईल हप्ता, उद्या येईल हप्ता असं सांगत होते, परंतु सरकारने अधिकृत जी.आर. आता त्या ठिकाणी काढलेला आहे। त्याचं ऑफिशियली एक जी.आर. सुद्धा आता प्रसिद्ध करण्यात आला आहे। कारण काय झालं होतं माहित आहे का, तुमचा जो नमो शेतकरी योजना जी आहे तर साधारण पीएम किसान योजनेसारखी नमो शेतकरी योजना राज्याची आहे। याच्यामध्ये अनेकांना असं वाटत होतं की ही योजना बंद झाली असं त्या ठिकाणी अफवा पसरल्या होत्या। कारण 2 ऑगस्ट रोजी पीएम किसानचे 2000 रुपये शेतकऱ्यांना सरकारने दिले होतं। सरकारने तर सांगितलं होतं टोटल 4000 रुपये आम्ही तुम्हाला देणार, परंतु शेतकऱ्यांना फक्त पीएम किसानचे 2000 रुपये 2 ऑगस्ट रोजी जमा झाले होते। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना असं वाटत होतं की ऑगस्ट अख्खा पूर्णपणे संपला, कुठेच काही बातमी आली नाही। याच्यामध्ये आता ही योजना बंद तर झाली नाही का अशा अफवा त्या ठिकाणी आल्या होत्या। अनेक मेसेज सोशल मीडियावर पसरत होते, शेतकरी ते वाचत होते। त्यामुळे शेतकऱ्यांना वाटत होतं की नमो शेतकरी योजना बंद झाली की काय, परंतु तसं मित्रांनो काहीही झालं नाही। नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे त्याची 7वी इन्स्टॉलमेंट जी आहे तर ती आता त्याचा अधिकृत जी.आर. आलेला आहे। त्याची तारीखही या ठिकाणी फिक्स आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। तुम्ही तारीख लक्षात ठेवा, उद्या सोमवार आहे दिनांक 8 सप्टेंबर दुपारी 2 वाजल्यापासून हे 2000 रुपये या 16 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। परंतु फक्त याच 16 जिल्ह्यामध्ये आता नमोचे पैसे या ठिकाणी उद्या जमा होणार आहेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे की नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळणार का 3000 रुपये मिळणार। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैसे वाढवतो नमो शेतकरी योजनेचे असं म्हणलेलं होतं। त्यामुळे एक मेसेज पण आता सोशल मीडियावर जोरदार पसरला होता की वर्षाला 6000 ऐवजी सरकार 9000 रुपये सुद्धा देणार। तर ती सुद्धा बातमी नेमकं खरी आहे का, ती सगळी आपण फॅक्ट या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आता इथे चेक करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7वी इन्स्टॉलमेंट जी आहे तर त्याचा जी.आर. सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी निघाला आहे। किती तारीख आहे त्या इन्स्टॉलमेंटची तर लक्षात ठेवा, ती तारीख आहे 8 सप्टेंबर सोमवार, म्हणजेच उद्या दुपारी 2 वाजता पहिला टप्पा या ठिकाणी सुरू होतोय। पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांची यादी कृषी विभागाच्या माध्यमातून बँकांना या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही 2023-24 ला अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आली। अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ही योजना डिक्लेअर केली होती की साधारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या, जसं तुम्हाला माहीत आहे त्या ठिकाणी पीएम किसान योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जशा प्रकारे तुम्हाला 6000 रुपये वार्षिक त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिलं जातं, तसंच राज्य सरकारच्या माध्यमातून पण तुम्हाला वार्षिक 6000 रुपये देण्याची घोषणा त्या ठिकाणी त्यावेळी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली होती। म्हणजे केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असं टोटल 12000 रुपये एकूण वर्षाला तुम्हाला शेतकरी बांधवांना आपल्या बळीराजाला या ठिकाणी आता मिळू लागला आहेत। त्याचं कारण असं होतं ते म्हणजे शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांना सरकारतर्फे काही ना काही थोडीशी खर्चाला थोडाफार हातभार लागावा, त्यांच्या दैनंदिन शेतीच्या कामकाजाला त्याला एक रक्कम थोडाफार हातभार लागावा, आज सरकार त्या ठिकाणी हाच हेतू होता। आता याच्या माध्यमातून काय झालं, या योजनेला मंजुरी देत कृषी पद विभागाने याला मान्यता दिली होती। याची अंमलबजावणी राज्य स्तरावर केली होती। आता असं होताना आधीचे 6 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती तर या ठिकाणी व्यवस्थित आले होते। तर याच्यामध्ये काय झालं, ज्यावेळी सरकारची एखाद्या योजनेचा एखादा मेसेज येतो, अपडेट होतो, जसं की तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे आले, त्यानंतर राज्य सरकारचे पण 8 ते 10 दिवस, लय झालं तर 12 दिवस ते 15 दिवस याच्यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा त्या ठिकाणी 2000चा हप्ता कायम येत असतो। परंतु गेले अख्खा 1 ऑगस्ट महिना पूर्णपणे संपला,
तरीही या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेचे आता हप्ते आले नव्हते। शेतकरी दररोज वाट बघत होते, कोण सांगत होतं नमोचा हप्ता पोळ्याला येणार, नमोचा हप्ता त्या ठिकाणी 15 ऑगस्टला येणार, रक्षाबंधनाला येणार, अशा प्रकारे अफवा त्या ठिकाणी पसरल्या होत्या। परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कोणी सांगत नव्हतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी येणार। तर सरकारच्या माध्यमातून आता तारीख जाहीर करण्यात आल्या, याचा GR अधिकृत काढण्यात आला। GR काढल्याशिवाय तुम्हाला हे पैसे येत नसतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता या GRच्या माध्यमातून सांगण्यात आले की 1932 कोटी रुपये आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आले। आता लक्षात ठेवा, उद्या सोमवार आहे आणि 8 सप्टेंबर आहे आणि याच दिवशी नमो शेतकरी योजनेचे पैसे येण्यासाठी मुहूर्त लागलाय। आता पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचे इन्स्टॉलमेंट कोणकोणते आहेत ते सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळे 16 जिल्हे कोणकोणते आहेत हे तुम्ही नक्की बघायचं आहे। तुम्हाला जर उद्याच त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पाहिजे असेल तर कोणते जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी सोडण्यात येत आहेत तुम्ही नक्की बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये काय झालं की त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर असेल, त्या ठिकाणी फेसबुकवर असेल, काय व्हायचं, शेतकऱ्यांच्या अकाउंटवरचं पैसे उडाल्याची घटना समोर आल्या। म्हणजे काय करायचं, सरकारने तुम्हाला सावधानाचा इशारा दिलाय। काय करायचं की अनेक जण काय करत होते की नमोचे 2000 आले तुम्ही चेक करा म्हणून त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर फेसबुकवर अनेक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी आता मेसेज पाठवायचे आणि शेतकऱ्यांना वाटत होतं की खरंच पैसे आलेत की काय, आणि म्हणून त्या लिंकवर ते क्लिक करायचे आणि शेतकऱ्यांच्या बँकेतील पैसे उडाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आल्या आहेत। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सांगितलं होतं कोणत्याही अनोळख्या लिंकवर तुम्ही क्लिक करू नका, कोणत्याही त्या ठिकाणी व्हॉट्सअप मेसेजवर चुकीच्या मेसेजवर तुम्ही दाबून धरू नका, कारण अनेक बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना देखील या ठिकाणी समोर आल्याचं सरकारला निदर्शनास आलंय। त्यामुळे सरकारने सांगितलंय एकदा का GR आला तरच तुम्हाला हे पैसे येत असतात आणि GR सरकारच्या माध्यमातून आता काढण्यात आला आहे। या GRला 1932 कोटी रुपये 7व्या हप्त्यासाठी सरकारने तरतूद केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना एकूण PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळालाय तर त्याच शेतकऱ्यांना आता नमोचा 7वा हप्ता मिळणार आहे। म्हणजेच जर तुम्हाला PM किसानचा 20वा हप्ता जर आला असेल तर त्यांनीच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे, बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्हाला हप्ता हा मिळणार नाही। कारण काय होतं माहिती आहे का, आता असं का कारण आहे तर याचं कारण तुम्हाला मी डिटेल्समध्ये देतो। हे कारण खूप सोपं आहे। तुमचा जो PM किसान योजनेचा तो 20वा हप्ता त्यासाठी शेतकऱ्यांची नावे जी लिस्टमध्ये सरकारने घेतली होती त्याचा सर्व डेटा जो असतो तो सरकार त्या ठिकाणी काय करतं, केंद्र सरकार राज्य सरकारला पाठवतं। कारण केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्य सरकारने ही योजना काढली आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता PM किसानचा 20वा हप्ता आला आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकार आहे असं सांगण्यात आले। कारण यामध्ये 2 टप्पे करण्यात आलेत। पहिल्या टप्प्यामध्ये उद्या सोमवार आहे 8 सप्टेंबर आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16 जिल्ह्यामध्ये हे पैसे वितरण करणार असल्याचं मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आले आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आता तुम्हाला वार्षिक 9000 देणार का त्या ठिकाणी 6000च देणार याची अपडेट मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्या। कारण शेतकऱ्यांना वाटत होतं की त्या ठिकाणी आम्हाला 3000 रुपये येतील 3000 रुपये येतील, परंतु मुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी तातडीने बैठक घेऊन त्यांनी सांगितले की अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, तुम्हाला फक्त नमो शेतकरी योजनेचे 3000 नाही तर या वेळेला फक्त 2000 रुपयेच येणार आहे। परंतु आता पुढचा जो नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला 8वा हप्ता जो येणार आहे पुढील 4 महिन्यानंतर त्यावेळी आता तुम्हाला 3000 मिळण्याची शक्यता देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वर्तवली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, उद्या सोमवार आहे 8 सप्टेंबर आहे आणि 16 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यासाठी या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळालं आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी 2023-24ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांनी त्यावेळी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर तुम्हाला आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर थेट त्या ठिकाणी PM किसानचा हप्ता तुम्ही आधी घेतलेला पाहिजे। तर मागील जर तुम्हाला एखादा हप्ता जर राहिला असेल तर तुम्हाला तो सुद्धा अर्ज कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तरपणे आता सांगितलं आहे। कारण मागचा जर समजा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा
पाचवा, चौथा, सहावा एखादा जर मागील हप्ता तटलेला असेल, राहिलेला असेल, तर सरकारने सांगितले तुमचे पैसे तुमच्या हक्काचे असतात आणि तुम्हाला मागचे सुद्धा पैसे या ठिकाणी सरकार आमच्याजवळ ठेवून घेणार नाही, तुमचे पैसे हक्काचे तुम्हाला देऊनच टाकणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून क्लिअरपणे त्या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आता एक सर्वात महत्त्वाचा मेसेज, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती आलेल्या कोणत्याही मेसेजवरती क्लिक करू नका, कारण यामुळेच आता बँकेतील पैसे उडाल्याच्या शेतकऱ्यांच्या घटना अनेक समोर आल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारने त्या ठिकाणी एक अत्यंत तातडीचा मेसेज या ठिकाणी केला आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या त्या ठिकाणी जवळपास 96 लाख शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये आता लाभ देण्यात येणार आहे। यासाठी 1932 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत। त्याआधी सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात पहिल्यांदा पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता समोर आली आहे। तीच 16 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी सांगण्यास आता सुरुवात करत आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता जिल्ह्यांची यादी अकोला जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, सिंधुदुर्ग जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, जालना आहे, बीड आहे, त्यानंतर लातूर आहे, नांदेड आहे, धुळे आहे, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी होणार असल्याची मोठी अपडेट आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे। त्यामुळे तुम्ही बिंदास राहायचं आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता लवकर येणार आहे, परंतु बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हप्ता हा येणार आहे, परंतु सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता त्या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।